मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो हा बघा आपण आणला बरं का फायनली. हा बिटल बोकड आहे आणि हा आहे 2 महिन्याचा. याला मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी हा बोकड जन्मलेला आहे. आणि याला आज आहे 28 तारीख, म्हणजे 8 दिवस आणि ते 9 दिवस, म्हणजे 2 महिने 9 दिवस या बोकडाला झालेले आहे. आणि सरासरी याचं वजन सध्या 15 किलो वजन आहे या बोकडाचं. तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आज एक उदाहरण सांगतोय की बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की आहेत 2-4 जण मला विचारलं, आमच्या गावातले जे मित्रमंडळी आहेत समजा, त्यांनी बोकडा आणल्याच्या नंतर बघितला, ते म्हणाले बोकड किती रुपयाला आणला? म्हणलं 25,000 रुपयात आणला. म्हणे काय सांगतो म्हणे, काही पण 25,000चं तरी बोकड आहे का म्हणे हा? म्हणलं का बरं? म्हणजे 5-6 हजारात बोकड येतो म्हणे हा. 5-6 हजार रुपयामध्ये आपला गावरान बोकड येतो. गावरान बोकड हा 2 महिन्यामध्ये सरासरी जास्तीत जास्त 6-7 किलो 7-8 किलो वजन होतं आहे. याचं 15 किलो वजन झालेलं आहे हे बघा. आणि याची कानाची लेंथ बघा. आणि प्युअर बिटल ज्याला म्हणतात तो हा प्युअर बिटल आणलेला आहे आपण. नंबर 1 क्वालिटी, खूपच म्हणजे चरायला पण 1 नंबर आहे हे बघा. आता सध्या त्याला शेळ्या थोडं धासपूस करतायत, मारतायत, त्याच्यामुळं तो थोडा लांब राहतो. चाल इकडे चल, आमच्या छोट्या मुलाच्या इतका अंगावर आहे, बाजावर येऊन बसतो त्याच्यापाशी. चल इकडे, त्याच्याजवळ बाजेवर येऊन बसतो. खूपच नंबर 1 बोकड आहे. आणि हा बिटल बोकड आमचा तो सोन्या. तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे बिटलच्या बोकडाचं आणि आपल्या गावरान बोकडाचा किती फरक आहे. आता हे बघा पाठ जी दिसते तुम्हाला चालताना, ही पाठ जवळपास 5-6 महिन्याची पाठ आहे. आणि बोकड तिच्यापेक्षा वजनदार दिसतोय. तर याला सर्दी झालेली आहे, तर त्याला काहीतरी इलाज करावं लागणार आहे. आज खरखर करून राहिलं, जरा पाण्याचं वातावरण बदलण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला सर्दी थोडी जाणवत आहे. खरं सांगायचं जर म्हणलं ना तर बिटल शेळीची एकच खासियत आहे बोकडाची की वजन झपाट्याने वाढते. आणि त्याच्यामुळंच बिटल बोकडाला जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे, कारण की यांचं वजन झपाट्यानं वाढतंय. मित्रांनो बिटल शेळी पालन आणि गावरान शेळी पालन बनणे समजा उस्मानाबादी शेळी पालन याच्यामधील फरक म्हणजे फक्त वजनाचा आहे. आणि सगळा पैसा आपल्याला फक्त वजनावर भेटतोय. आज व्यापारी जरी बोकड घेतात तर ते वजनावर घेतात. भले आता काहीचं म्हणणं आहे का बाबा बिटल बोकड हा कटिंगला जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, एवढ्या दामामध्ये नाही जाऊ शकत. आता हे जवळपास आपल्याला तुम्हाला सांगतोय 1600-1700 रुपये किलोना हा बोकड पडलेला आहे आपल्याला सरासरी. आणि एवढी किंमत आपल्याकडून व्यापारी एवढ्या किमतीनं घेऊ शकत नाही, कारण की बोकडाच्या मटणाचा भाव आहे 800 रुपये. 800 रुपये असताना ते आपल्याकडून 1600-1700 रुपये किलोनं घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळं याला आपण कशासाठी आणलेला आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतोय. हा बोकड जो आणला आपण बिटल, तर हा आपण गावरान उस्मानाबादीला क्रॉस करणार आहे. आणि तो क्रॉस करणारच आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्या बिटलपासून समजा बिटलचे जे बोकड आहे ह्या बोकडापासून आपण गावरानला क्रॉस करून पुढचं वाटचाल करणार आहोत. हे बघा बस बस खाली बस वायरिंग खाते काय गाडीची. हे जनावर बेकार रे बाबा.
चुपचाप बसायचं, बसणार नाही म्हणायचं. हे परेशान करते फक्त. गाडी इथं सावलीला आणून लावली, गाडीची वायरिंग बोर्ड राहिली, इतके जनावर बेकार आहे. हे बघा परत ही एक शेळी वेली आपली, ही लंगडी एक वेली. आपलं घर आता म्हणजे आपला अंगण भरपूर काही भरलेलं आहे आता शेळ्यानं. शेळ्या पिल्ले 4 बकरं झालेत. हे बघा पार्टी छोटी, त्याच्यामध्ये 3 पाठी आणि हा बोकडे इटकरी रंगाचा. तर हा बिटल फक्त आपण कशासाठी आणलेला आहे, तर आपल्याला गावरानला क्रॉस करून याच्यापासून वंशावळ तयार करायचं आहे. आणि याच्यापासून जे तयार होणारं वंशावळ आहे, तर हे वजनदार भरणार, वजन चांगलं देणार. याच्यासाठी आपल्याला हा उपयोग करण्यासाठी आपण हा बोकड 25,000 रुपयामध्ये घेतलेला आहे. बऱ्याच जणांना वाटतं का हा 25,000चा बोकड नाही, पण रिअल जर म्हणलं तुम्ही कुठं पण बघा, आज त्याचा एक व्हिडिओ शेअर केला तर 30,000 रुपयाला त्याची आज पण त्याला विकत घ्यायला तयार आहे. पण आपण विकण्यासाठी नाही आणलेला, तर याला विकण्यासाठी आपण याला आपल्याला घरी ठेवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा बोकड आणलेला आहे. सॉरी काहीच करगडी याला. तर त्याच्यासाठी आपण आणलेला आहे. लोकांना काहींना याची बिटलची एवढी माहिती नसते, आणि त्याच्यामुळं त्यांना थोडा म्हणजे महाग वाटतोय. मला पण सुरुवातीला वाटत होता की इतकंसं बोकड आपल्याला परवडत नाही. तर विषय कसा आहे मित्रांनो, एकदा जर आवड लागली ना कशाची, आवड जर लागली, चल आणि इतका अंगावर आहे मित्रांनो. ते माझ्या तरी नाही, आमच्या मुलाच्या इतका अंगावर आहे. ते जर चाल मारला की लगेच येतो, बाजीवरती बसतो. चल इकडे चल. तर मित्रांनो बघूया आता, सुरुवात तर केली आपण. कशी राहते सुरुवात. लढेंगे जितेंगे, हारलं तर हारलं, जितलो तर जितलो. प्रयत्न करणं आपलं काम असतं. कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर तकदीर ठोकून, नशीब ठोकून करावं लागतो. पुढचं देव बघून घेईन. आपण आजचा प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे. हे बघा कानात गिनात सोचगीच व्यवस्थित आहे त्याची. तर मित्रांनो असं आहे बघा. तर याला आता सर्दी झाली, याला काहीतरी आपण इलाज करू याचा. तर मग असं आहे बघा आपण बोकड घेतलेला. बोकड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.